या मंडळी कढी वडा खायला. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनल मध्ये. आज परत एकदा फूड ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर आपण आलो आहोत पिंपरी मध्ये. जय हिंद स्कूल आहे. जय हिंद स्कूलच्या अपोजिट साइडला तुम्ही माझ्या मागे बघू शकता हॉटेल परिवार. हो मंडळी, आपल्या जुन्नर नारायणगाव मधलं फेमस असलेलं सुप्रसिद्ध कढी वड्यासाठी सुप्रसिद्ध असलेलं हॉटेल परिवार, त्याची पहिली ब्रँच इथे ओपन झालेली आहे. मेन ब्रँच तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की कढी वडा फेमस मिळतो हॉटेल परिवार मध्ये. त्याची मेन ब्रँच पिंपरी मध्ये सुरू झालेली आहे पहिली. तर इथे आपण आज कढी वडा इथला सुप्रसिद्ध तो टेस्ट करणार आहे. इथली मिसळ सुद्धा प्रसिद्ध आहे. सोबत इथे बरेचसे आयटम मिळतात जे आपल्याला आज बघायला मिळणार आहेत. चला आपण इथे काय काय मिळतं हे बघूया. चला माझ्या बरोबर या. तर मंडळी, आपण हॉटेल परिवार मध्ये आता कढी वडा आणि मिसळ बरोबरच पिझ्झा, बर्गर, सँडविच, पावभाजी, पुलाव, डोसा, इडली, वडा, मुलांची आवडती कोल्ड कॉफी, मिल्कशेक, बबल ड्रिंक, बोबा टी, हे असे सगळे आयटम्स इथे तुम्हाला टेस्ट करता येणार आहे. म्हणजे डोंट वरी, पूर्ण फॅमिली इथे मस्त नाश्ता करणार आहे लहान मुलांच्या. चला परिवार हॉटेल मध्ये इथे खूप सेलिब्रिटीज, खूप प्रसिद्ध येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी इथली टेस्ट ट्राय केलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि तीच टेस्ट आपल्याला मिळते आता पिंपरी मध्ये. तर नारायणगावला जायची काहीच गरज. तर मंडळी, हॉटेल परिवार मध्ये तुम्ही आलात ना तर खाली पण सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरच्या साईडला सुद्धा त्यांनी खूप छान अशी सिटिंग अरेंजमेंट केली आहे. तुम्ही बघू शकता, जागा बसायला भरपूर आहे. तुम्ही निवांत येऊन बसू शकता आणि मिसळचा आस्वाद घेऊ शकता. महाराष्ट्रातला फेमस असा कढी वडा आणि मिसळ मनसोक्त एन्जॉय करा. साबुदाणा खिचडी पण मिळते इथे. बऱ्याचशे आयटम मिळत आहेत जे आता आपल्याला बघायचे आहेत. हॉटेल परिवार मध्ये तुम्ही आलात आणि इथे कढी वडा आणि मिसळ खाताय. काय सांगाल तुम्ही इथल्या टेस्ट? पहिल्यांदा खाल्ला, बर, मला हे वेगळं वाटलं. वेगळा वेळ कढी वडा, हा वेगळी कन्सेप्ट आहे कढी वडा म्हटलं तर. मिसळ नेहमी खातो आपण. मिसळ नेहमी खातो. मिसळ खूप छान छान आहे. झणझणीत. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना रिकमेंड कराल परिवार मध्ये येण्यासाठी? हो नक्की. इथला जो कढी वडा आहे फेमस, जो नारायणगावला पण मिळतो, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला इथली टेस्ट कशी वाटली त्याची? इथली टेस्ट छान आहे. आमचा मित्र सोहम नारायणगाव साठी गेला होता. बर, तिथे त्याने कढी वडा आणि मिसळ खाल्ली होती. मला कढी वडा इथं छान मिळतो म्हणून आम्ही आवर्जून कढी वडा इथं खाण्यासाठी आलो आहे. कढी वड्याची टेस्ट छान आहे. मिसळची तर टेस्ट झणझणीत आहे एकदम. म्हणजे बाकीच्या मिसळपेक्षाही झणझणीत मिसळ मिळते. वाटते तुम्हाला इथली मिसळ? आज मिसळ खरंच खूप सुंदर लागते. हा, जशी स्पायसी असायला हवी तशीच लागते. बर, मी ऍक्च्युली प्रॉपरली मंथरचा त्यामुळे मी नारायणगावची मिसळ ऑलरेडी ट्राय केलेली आहे. ओके. मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो त्यावेळेला मला असं वाटलं, रिव्ह्यू मला मिळालं होतं की एवढी चांगली नाही इकडची, नारायणगावची जास्त चांगली आहे. हा, पण आज मला तसं अजिबात वाटत नाही. अजिबात वाटत नाही. म्हणजे सेम सेम टेस्ट आणि सेम क्वालिटी. स्पायसी पण छान आहे. सगळं एकदम परफेक्ट परफेक्ट आहे. तुम्ही रिकमेंड कराल प्रेक्षकांना? नक्कीच. म्हणजे मी तर म्हणेल की जर चांगली स्पायसी मिसळ जर खायची असेल आणि नारायणगावची स्पेशली मिसळ जी आहे जी फेमस आहे सगळी नारायणगाव मध्ये, तर नक्कीच इथे या. तीच टेस्ट तुम्हाला इथे मिळणार आहे हॉटेल परिवार मध्ये. तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर आहेत राधा राजपाल म्हणून, ज्या परिवार हॉटेल आहे पिंपरीतलं त्याच्या ओनर आहेत. त्या आज आपल्याला बाईट देणार आहेत. त्या त्यांच्या हॉटेल बद्दल, जुन्नरची मिसळ कशी आली, कढी वडा आपल्या पिंपरी चिंचवडकरांना कसा मिळाला, ते त्यांच्याकडनं आपण ऐकूया. नमस्कार ताई, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. तुम्ही तुमच्याबद्दल आणि हॉटेल बद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? हे पहा, मला तर खूप आनंदाची गोष्ट वाटते. हा, कारण पुण्या एरियात म्हणजे पिंपरी चिंचवडचं मेन आहे. आणि शिवाय आमचं आई वडिलांची जी हॉटेल लाईन होती ती मला खूप आवड असायची. असं मला वाटायचं की बाई माझं एक हॉटेल असावं, हे राहावं. शिवाय कारागीर आपलेच आहेत ते. म्हणजे कोण माझे भाचे, भाची, पूर्ण माझा परिवार कार्यकर्ते आहेत ते करणारे. म्हणून काय मला एवढं हे वाटत नाही. आणि शिवाय कसं झालं, आता नाशिक पुणे मुलं यायचे जायचे. माझी मुलगी नाशिकला दिलेली आहे, त्याच्यामुळे मग येणं जाणं होतं. शिवाय त्याचे माझे जावाई म्हणजे नाथ जावाई माझे मेधने, मग त्यांनी खूप
फोर्स केला, मम्मी आपण काढूया इथं हॉटेल, इथं काढूया, स्पॉट चांगलं आहे असं आहे तसं म्हणून, कारण पिंपरीत ही चवच नाही आपल्याला, नाहीये, बरोबर नाहीये चव, म्हणून आपण करूया प्रयत्न. मग केला. नाथ जावई माझे सूरज मेधने आणि माझ्या विशाल राजपालने असे सहकार्य करून त्यांनी आपल्याला हे नाराव गावालीने आपल्याला हे फ्रँचायझी दिलेली आहे त्यांनी. अच्छा. आणि ते खूप छान प्रकारचे आतापर्यंत ते वागतात आपल्या, Support खूप चांगला आहे छान त्यांचा. करतात ते. हा. शिवाय आठवड्याला त्यांचं सगळं काय मसाला वगैरे हे ते जे माझे कारागीर आहेत ते तिथनं शिकून आलेले आहेत, शिकून आलेले. पहिली ब्रँच आहे कारण ही आणि त्याच्यानंतर हा ही पहिली ब्रांच आहे. मग आमच्या नंतर असे 3-4 इकडे खूप खुलले असे आहे, काढलेले आहेत, बरोबर. पण हे पिंपरी चिंचवड मध्ये मेन आहे, मेन ब्रँच. मेन ब्रांच आहे. मग इथं चांगला स्कोप पण चांगला आहे, कारण यांना अशी चव माहितच नव्हती. नाही ते कढीवडा, कढीवडा नंतरच खायला मिळतो. हा कढीवडा. खायला इथे नाही मिळतो, इथंच मिळतो कढीवडा. शिवाय मिसळची पण टेस्ट, आता इथं खूप मार्केट यार्ड मध्ये खूप प्रकारच्या मिसळ आहेत, पण ती मिसळ आपली अगदी भारी मिसळ आहे. बरोबर. हा, एकदम छान पैकी मिसळ, मिसळ आहे. एकदम छान अशी मिसळ इथं कधी कोणाकडे भेटणार सुद्धा नाही अशी मिसळ. शिवाय खाऊन सुद्धा तुम्हाला असं अपचन किंवा ऍसिडिटी प्रकार किंवा काही असा होणार नाही. असो अजिबात होणार. राजपाल मी सर्वांना आग्रह करते, पिंपरी चिंचवड मध्ये आलो की तुम्ही आमच्या परिवार हॉटेलला भेट द्या, आवर्जून भेट द्या आणि आमची नारायणगावची मिसळ खाऊन चव करून आम्हाला सांगा कशी लागते ते. थँक्यू, धन्यवाद. थांबतो. निवांत खा. खायचं असलं की पहली बार आया तो ओके, तो हमें क्वालिटी टेस्ट बहुत अच्छा लगा अच्छा लगा. और प्राइस भी रीजनेबल है, लाइक हम स्टूडेंट्स हाँ हाँ, एंड क्वांटिटी भी अच्छी. वैल्यू फॉर मनी उनको मिला है. फर्स्ट टाइम आए हैं और टेस्ट अच्छा लगा है. रिकमेंड करेंगे. Yes, 100%. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आपण परिवार हॉटेलच्या किचन मध्ये आलो आहोत. हा आहे मिसळचा रस्सा. तुम्ही बघा कसला मस्त तर्रीदार झणझणीत मिसळचा रस्सा इथे बनतो आणि तिथूनच रोज फ्रेश येतो बरं का हा पण, कारण टेस्ट क्वालिटी सेम ठेवायला लागते. आणि हा आपला जो आपण ज्यासाठी आलो आहोत कढीवडा, जो मोस्टली नाश्त्याला कुठेही मिळत नाही, त्याची कढी आहे, सगळी टेस्ट ह्या कढीमध्ये असते. लागणारं फरसाण, या कढीवडा खायला. मिसळ आणि हा कढी वड्यासाठी लागणारा वडा. मोठा वडा असतो, टेस्टी असतो. इथे गरम गरम वडा रेडी झालेला आहे, त्याच्यासाठी प्लेटिंग होत आहे. कांदा, चटणी, लिंबू असं सगळं हे मिसळचं फरसाण. ही तर्रीदार अशी मिसळ, पहिल्यांदा मटकी आणि त्याची तर्री, रस्सा, असं सगळं मिसळ सर्व केली जाते. हे मिसळचं ताट रेडी झालेलं आहे. आमरस सुद्धा आहे, कारण आमरसचा सीझन आहे. दही सुद्धा मिळतंय आणि एवढा मोठा पापड. आता हे होते कढी वड्याचं ताट रेडी. बघता बघता हे ताट पण रेडी झालंय. इथे सुद्धा आमरसची वाटी आहे आणि पापड तर मोठा आहे. ही गरमागरम कढी आणि गरमागरम वडा, आणि त्याच्यावरती जाते एकदम बारीक अशी शेव आणि कोथिंबीर. आहा, क्या बात है. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आता आपण स्पेशल कढीवडा आहे इथला तो मागवलाय आणि मिसळ मागवली. तुम्हाला दिसतच असेल कढीवड्यामध्ये काय काय येतंय, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. पाव आहे, कढीवडा जो त्यांचा फेमस आहे तो, त्यामध्ये आमरस, कढी वाटीत येते, चटणी, परत हात तर्री रस्सा, मिरची, शेव, कांदा आणि पापड पण येतो. मिसळ मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता दही आहे, आमरस आहे, रस्सा आहे, मटकी आहे वेगळी, फरसाण, कांदा, लिंबू आणि पापड. आणि ही त्यांची फेमस तर्रीदार असते ती झणझणीत अशी मिसळ. आणि हे सॅम्पल पण त्याच्याबरोबर आहे जे मिसळचं आहे. आणि ही कढी आहे, तुम्हाला हवी तेवढी घ्या. तर आपण टेस्ट करूया आणि मी तुम्हाला आता सांगते की कढी वडा आणि मिसळ कशी. बघू शकता मस्त वड्यावरती शेव टाकलेली आहे. जनरली तुम्हाला नाश्ता करायचा झाला ना तर डोसा, वडा, मिसळ असेच प्रकार असतात, पण कढी वडा खूप कमी ठिकाणी मिळतो आणि स्पेशली मला कढी वडा खरंच आवडतो. तर आपण इथली कढी वड्याची टेस्ट कशी आहे ते बघूया. या मंडळी कढी वडा खायला. गरम आहे. एक स्पेशल मिसळ आणि 2 नॉर्मल.
कढी आहे ना एक नंबर आहे, खूप सुंदर टेस्ट आहे, मला तर फार आवडली आहे. पावा बरोबर ऍक्च्युली खातात आहे, पण आपण अशीच बघितली की आपल्याला टेस्ट कळते कशी आहे. तर ही आपण मस्त झुणकेदार कढी टेस्टी एक खरंच टेस्टी आहे. सुपर एक कमाल. तर मिसळ पण कशी आहे हे मी तुम्हाला तर मंडळी नेहमीप्रमाणे आपली मिसळ आलेली आहे. मिसळवरती आपल्याला लिंबू पिळायला लागतं आणि कांदा टाकायला लागतो. तर तर्री सुद्धा तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. मस्त झणझणीत जसं ऐकलंय तशीच आहे इथली मिसळ. तर मिसळ खायला यायलाच लागतं हॉटेल परिवार. मस्त झणझणीत अशी परिवार म्हणजे नावातच आहे कढीवडा आणि मिसळ स्पेशल. चला आपण बघूया मिसळ कशी आहे. या झणझणीत तर्रीदार अशी नारायणगावची मिसळ खायला मस्त आहे, खरंच झणझणीत आहे. तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही दही घेऊ शकता, तेही मिळतंय. पावाबरोबर ट्राय करू आपण इथली मिसळ. कमाल आहे, मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे. इथली मिसळ आणि कढीवडा मी दोन्ही संपवते. आपण भेटूया. चला मी मिसळ खाऊन घेतो. तर मंडळी गेले 24 वर्ष जर लोकांना इतकी छान अप्रतिम टेस्ट मिळत असेल तर लोक का नाही नारायणगावला जाणार. आणि जुन्नर नारायणगावची टेस्ट जर पिंपरी चिंचवड मध्ये मिळत असेल, तेही हॉटेल परिवार फेमस ब्रँड असलेली गेले 24 वर्षांची सेवा देते, तर का नाही ते पिंपरी मध्ये येऊन कढीवडा आणि मिसळ खाणार. मी तर हे सगळं संपवलं. खूप टेस्टी आहे, मस्त टेस्ट आहे. त्याच्यानंतर मी आता हे बोबो टी म्हणून आहे सोड्यामध्ये, ते घेतलंय, ते पण मी ट्राय करणार आहे. आणि तुम्ही सुद्धा अजूनही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर असेच वेगवेगळे आयटम्स, वेगवेगळी ठिकाणं मी नेहमी एक्सप्लोर करत असते. आणि तुम्ही सांगा तुमच्या इथे जर कुठला व्हिडिओ, कुठला शॉर्ट करायचा असेल तर आपण नक्की जाऊ आणि तिथे व्हिडिओ शूट करू आणि तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद. काय सांगशील तर्री पोह्याबद्दल? तर्री पोहे तर दरवेळेस सेम आयटम मी ऑर्डर करतो आणि म्हणजे नेहमी तू तर्री पोहे खातोस का इथे आल्यानंतर? हा, दरवेळेस तर्री पोहे. आणि अवेलेबल नसेल तरी ते खास 1 प्लेट किंवा 2 प्लेट पण आमच्यासाठी बनवून देतात, वा. ते पण कमी प्राइस. म्हणजे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांची आणि तीच टेस्ट मिळते तुम्हाला. हा, सेम टेस्ट. मस्त, थँक्यू. तर तुम्ही बघू शकता मंडळी, इथे दीदी आल्यात, त्यांनी काय काय ऑर्डर केली आहे तुम्हाला दिसतच असेल. तेही हॉटेल परिवार बद्दल काय सांगतायत आपल्याला. काय सांगाल तुम्ही हॉटेल परिवारचं? चांगले भेटतात प्राइस मध्ये आहे. जेव्हा पण आम्हाला खायचं असेल आम्ही छान सगळं भेट. टेस्ट आणि प्राइस साठी आम्ही परिवारात करतो. हो, तू काय सांगशील? टेस्ट मध्ये जर आम्ही बाकी जागे पण ट्राय केले तर इथं खाऊन कसं आपलं एक रिफ्रेशमेंट वाटतं की इथं आम्ही समोरच आमचं कॉलेज आहे, तर आम्हाला अफोर्डेबल आणि सोपं साधी गोष्ट इथे खूप चांगल्या पद्धतीत आणि फ्रेश बनवून देतात ते मेन गोष्ट. तर त्यासाठी म्हणून आम्ही परिवार प्रेफर करतो.